गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, गुड मॉर्निंग, जे काय असेल. कारण तुम्ही कोणत्या वेळी व्हिडिओ बघताय हे त्याचं महत्वाचं ठरतं. कारण गुड मॉर्निंग म्हणलं तर तुम्ही संध्याकाळी व्हिडिओ बघायला लागला तर ते वेगळं होऊन जाईल. असं तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं याबद्दलची माहिती घेतली. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं, त्याच्या अगोदर काही प्रॉब्लेम घेतले आपण. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कशी असते, जीची व्हॅल्यू वेगवेगळी का असते हे थोडक्यात मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, पण आज थोडंसं ब्रीफली सांगतो. सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती राहील किंवा एखादं इन्स्ट्रक्शन राहील सर्व विद्यार्थ्यांना की तुम्ही व्हिडिओ बघताय, काही जण अगदी पहिल्यांदा बघतात, काही वेळ बघता की सोडून देतात. असं करू नका. तुम्ही काय करा, तो जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघत राहा. काही क्वेरीज असल्या तर मला विचारत चला, आणि जर बरा वाटला तर लाईक करत जा, काही कमेंट्स करा वाटले तर कमेंट्स करत जा. पण सबस्क्राईब सगळ्यांनी करायचं. सबस्क्राईब सगळ्यांनी करायचं, एकाने देखील थांबायचं नाही. आज मी बघणार आहे सगळे सबस्क्राईब झाले पाहिजेत आपल्या क्लासमध्ये. आपल्या क्लासमध्ये जवळजवळ 70-80 स्टुडंट्स आहेत 11th ला. त्यामुळे सगळ्यांनी मिळून जर सबस्क्राईब केलं पाहिजे. असं त्याबद्दल त्याविषयी मी जास्त बोलत नाही. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये जे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघितलं होतं. ऍक्सलरेशन प्रोड्यूस्ड बाय बॉडी ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ऍज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्याला आपण काय म्हणलं होतं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणलं होतं. केव्हा म्हणलं होतं, ज्यावेळी एखादी बॉडी जर ऍक्सलरेशन घडून आणत असली, जर एखादी बॉडी काय घडून आणत असली, ऍक्सलरेशन जर घडून आणत असली आणि त्या बॉडीला ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, आणि ते ऍक्सलरेशन घडून येत आहे परंतु ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्सलरेशन घडतंय, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि जीची व्हॅल्यू आपण ढवळ मनाने काय म्हणतो, 9.8. रेग्युलरली जर ऑन द सरफेस ऑफ अर्थ जर म्हणलं तर जीची व्हॅल्यू आपण काय घेतो, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे रेग्युलरली घेतो आपण. परंतु आता ह्याच्यामध्ये ही रेग्युलरली काढत असताना ऑन द सरफेस ऑफ अर्थ, जर अर्थ सरफेस वरती एखादी बॉडी असली, जर बॉडी इथं आहे, ऑन द सरफेस ऑफ अर्थ जर बॉडी असली, तिचं ऍक्सलरेशन जर काढायचं असलं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचं असलं, म्हणजे स्मॉल जी ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असली तर आपण हा फॉर्म्युला युज करतो. काय करतो, जी इक्वल टू कॅपिटल जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. मग काय करतो, ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय होते, ही व्हॅल्यू मिळते. तशी रेग्युलरली 9.77 समथिंग काहीतरी येते, पण आपण रेग्युलर त्याला काय करतो, 9.8 मीटर पर सेकंड असं गृहीत धरतो. ठीक आहे, ही व्हॅल्यू त्यावेळी येते आपल्याला जर हे पूर्ण कॅल्क्युलेशन जर आपण केलं. मास ऑफ अर्थ जर ठेवला आपण, रेडियस ऑफ अर्थ जर घेतली, जी ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे, जीला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. यांचं सगळं जर कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला काय येतं, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं काय येतं त्याचं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता पहा, या सरफेस ऑफ अर्थ इथं असल्यावर बॉडी जर इथं असली, या पोझिशनला जर बॉडी असली तर तिचं ऍक्सलरेशन ड्यू टू काढण्याचा फॉर्म्युला जी इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय आहे पहा, जी कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, परंतु हे जे आर आहे ते आर काय असतं, कॉन्स्टंट सहसा राहत नाही. त्याचे दोन कारण आहेत. एकतर परफेक्ट स्क्वेअर नाहीये आणि परफेक्ट स्क्वेअर नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉडी कुठं ठेवली जाते त्याच्यावरून आपल्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची असते. नेमकी बॉडी कुठे ठेवतोय आपण त्याच्यावर आहे. ऑन द सरफेस ऑफ अर्थ असेल तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण असं काढू शकतो, परंतु ऍट अल्टिट्यूड म्हणजे एच एवढ्या उंचीवरती, ऑन द सरफेस ऑफ अर्थ पासून एच एवढ्या उंचीवरती जर एखादी बॉडी असली, जर एखादी बॉडी एच एवढ्या हाईट वरती बॉडी आहे, ऍट अन अल्टिट्यूड अल्टिट्यूड एच वरती जर बॉडी असली, एच या अल्टिट्यूड वरती जर बॉडी असेल तर ते ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढण्यासाठी फक्त आपण इथं आर स्क्वेअर करत होतो, तिथून पुढे काय करायचं, आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत आर आणि इथून पुढचं एच, इथून ते इथपर्यंत किती, कॅपिटल आर, तिथून पुढचं जे ज्या सर्टन हाईटवर ऑब्जेक्ट आहे
ऑब्जेक्ट कुठे एका सर्टन हाईटवर ऑब्जेक्ट आहे म्हणून तिथे एच वरती घेतलं जातं. म्हणून तिथे काय करतो आपण एच असा वरती ठेवलेला आहे. ऑब्जेक्ट तिथे आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ पासून एच एवढ्या हाईट वरती ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. म्हणून आर इथून देखील आर आणि इथून पुढे एच दोघा जणांना प्लस केलं आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. gm upon r plus h bracket square. gh acceleration due to gravity at a certain height from the surface of earth जर आपल्याला काढायचं असेल हा फॉर्म्युला यूज होतो gh इक्वल टू gm upon r plus h bracket square. हा फॉर्म्युला यूज होतो तिथे r plus h bracket square. याला आपण इक्वेशन ऑन द सरफेस ऑफ अर्थ इथंच मी सांगितलं g इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर आणि ऍट द अल्टिट्यूड h इक्वल टू gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोन्ही इक्वेशन जर आपण बघितली या दोन्ही इक्वेशन आपल्याला एक रेग्युलरली फॉर्म्युला ड्रॉ करायचे म्हणून या दोघांच्या इक्वेशनला आपण काय करू डिवाइड इक्वेशन 2/1 आपण केलं gh अपॉन g. काय केलं आपण gh अपॉन g. आता gh ची व्हॅल्यू तिथेच काढली होती इथे ठेवली. g ची व्हॅल्यू काढली होती आपण इथंच ती इथे ठेवली. त्यानंतर g ची व्हॅल्यू इथे ती इथे ठेवली. याचा काय होईल इथं r स्क्वेअर की याचा वरती गेल्याच्या नंतर काय होईल रेसिप्रोकल हे वरती r जाईल. gm काय होईल इथे gm कॅन्सल होईल मग राहते काय राहील काय फक्त राहते शेवटी इथे r स्क्वेअर अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. हे असं राहील. पण आपण इथं पण स्क्वेअर आहे इथं पण स्क्वेअर आहे त्यापेक्षा आपण हे पूर्ण ब्रॅकेटला जर स्क्वेअर केला तर आपण याला असं पण लिहिता येईल. मी अगोदर पण लिहिलं होतं r अपॉन r प्लस h पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर. काय काय केलं बघा हे g पहिलं स्मॉल g डिवाइड मध्ये आहे कॅपिटल G वरती आहे कॅपिटल G अपॉन 2 मिनिटं याच्यामध्ये gh अपॉन g. gh म्हणजे acceleration due to gravity at altitude h and small g means what acceleration due to gravity on the surface of earth. यांना आपण डिवाइड केलं gh इथून घेतलं इथे ठेवलं त्यानंतर g इथून घेतलं इथे ठेवलं डिवाइड केलं. याच्यामध्ये gm काय होईल कॅन्सल होईल. हे काय डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे काय होईल त्याचा रेसिप्रोकल वरती गेल्याच्या नंतर तो न्यूमरेटर होईल म्हणजे r अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. आपण इथं हे g इथं कशामध्ये डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय मध्ये मग gh इक्वल टू g इन ब्रॅकेट r अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. जर एखाद्या सरफेस पासून एका सर्टन हाईट वर एखादा ऑब्जेक्ट असला तर आणि जर तो r पेक्षाही कमी असला तर तो या फॉर्म्युल्याने आपण सॉल्व्ह करतो. gh असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा gh असेल तर कोणता हा फॉर्म्युला यूज करायचा gh साठी. आणि ऍट अ सर्टन डेप्थ वगैरे असं काही विचारलं असेल दिलं असेल तर काय करायचं फॉर्म्युला gd इक्वल टू g इन ब्रॅकेट 1 मायनस d अपॉन r. या फॉर्म्युल्यानुसार काय करायचं सोडवायचं. ठीक आहे तर हे नोट डाऊन करा पटकन नोट डाऊन करा. ओके चला माझा हे मी पुसून टाकतो. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊन काढू शकता. स्क्रीनशॉट घेऊन वगैरे तुम्ही हे सोडू शकता. ठीक आहे आता एक प्रॉब्लेम घेऊ आपण याच्यावरती आधारित काही प्रॉब्लेम घेऊ आपण जी कशी काढता येईल वगैरे. द मून हॅज क्वेश्चन नंबर फर्स्ट द मून्स रेडियस the moon radius is 1/4 that of earth and its mass
and its mass is 1/18th times that of Earth if G is represent the acceleration due to gravity on the surface of Earth, if small g is represent acceleration due to gravity at the surface of Earth, then that of the surface of Moon is surface of Moon is क्वेश्चन. चला क्वेश्चन बघू सगळ्यांनी व्यवस्थित पहा. क्वेश्चन काय दिला बघा. द मून रेडियस, मूनची रेडियस दिली. इफ वरती असं बरं का ते. हे प्रॉब्लेम कसे असतात, जर तर याच्यावर अवलंबून असतात. इफ मून रेडियस, जर मूनची रेडियस, कोणाची रेडियस, मूनची रेडियस, इफ मून रेडियस इज 1/4 दॅट ऑफ द अर्थ, अर्थची जेवढी रेडियस आहे त्याच्यापासून काय आहे, मूनची रेडियस कशी आहे, कमी आहे. म्हणजे काय लिहू आता, rm इक्वल टू 1/4 ऑफ द रेडियस ऑफ द अर्थ. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द अर्थ. गिवन मध्ये पहा, रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/4 दॅट ऑफ द रेडियस ऑफ अर्थ. अर्थच्या रेडियस पासून हे एवढं आहे. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ अर्थ, आणि rm म्हणजे काय, रेडियस ऑफ मून. परत त्यांनी काय दिलंय, मास ऑफ मून. इथं मास ऑफ मून m करू, कॅपिटल M आणि स्मॉल m. कॅपिटल M म्हणजे मास, स्मॉल m म्हणजे मून. मास ऑफ मून इज 180 टाइम्स दॅट ऑफ द मास ऑफ अर्थ. अर्थच्या मास पासून, m म्हणजे काय, कॅपिटल M म्हणजे काय, मास ऑफ अर्थ म्हणू आपण त्याला. ओके, म्हणजे मास ऑफ अर्थ पासून याचं किती, 180 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. अर्थच्या मास पासून ह्याचा मास किती आहे, 180 मास आहे. तर त्यांची तिथे असणारी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला काय करायचंय, काढायचंय. जीएम काढायचं आपल्याला. काय काढायचं, जीएम इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, प्रश्न कळतोय सगळ्यांना. काय सांगितलं, द मून रेडियस इज 1/4 दॅट ऑफ द अर्थ अँड इट्स मास इज 1/80 times that of the earth. If the g is represent acceleration due to gravity at the surface of the earth, okay, then that of the surface of moon is. तिथं मून मध्ये, मूनच्या सरफेस वरती नेमकी काय acceleration due to gravity असेल, असा हा प्रश्न. सर्वात पहिल्यांदा पहा, ऑन द सरफेस ऑफ अर्थ, ऑन अर्थ जी ची व्हॅल्यू पहा कशी काढतो आपण, आताच बघितलं होतं. जी इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1 करू. आता gm बघूया. gm इक्वल टू किती असेल पहा, g तर सगळीकडे सारखंच, g m अपॉन r m स्क्वेअर. ओके, नीट लक्ष द्या. जी एम म्हणजे काय, मास और कॅपिटल एम नुसतं म्हणलं तर मास ऑफ अर्थ, आणि कॅपिटल एम आणि त्याच्या बाजूला स्मॉल एम जर दिलं तर ते काय असणार आहे, मास ऑफ मून. कॅपिटल आर असेल तर रेडियस ऑफ अर्थ, आणि आर एम असेल तर रेडियस ऑफ मून स्क्वेअर. ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून घ्या. पुट इन इक्वेशन 2 व्हॅल्यू ठेवून देऊ आपण इक्वेशन 2 मध्ये. काय दिले, आर किती आहे, एम किती आहे ते लिहूया. चला, इथं दिसतंय का, इथं व्हॅल्यू दिसेल कदाचित. इथं पहा, इथं लिहायला जीएम किती आहे बरं, जीएम किती आहे, जीएम आहे m
इन ब्रॅकेट 18 ओके. कारण मास ऑफ अर्थ पासून किती मूनचं मास म्हणे 1/18 ओके. आणि रेडियस किती बरं r/4 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आपण या r/4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, नीट लक्ष द्या. रेडियस ऑफ मून 1/4 that of the radius of earth. मास ऑफ मून इज 1/18 मास ऑफ द अर्थ. हे इथं जसं तसं ठेवलं आपण. ठीक आहे, आता मी इथं लिहितो gm. आता याच्या इथं बारकाईने बघा बरं, हे काय होईल बरं gm/r² असं राहील. मी इथं डायरेक्टली काय होईल बरं gm/r². आणि हे किती असणार आहे 16. आणि ह्याच्या खाली किती आहे 16. इथं मल्टिप्लाय बाय काय येणार आहे इथं 18. कारण m बरोबर. आणि इथं डिवाइड बाय काय असणार आहे r/16. किंवा त्याला आणखी डिस्क्रिप्टिव्ह जर तुम्हाला खूप हे नाही समजलं तर असं लिहिता येईल gm डिवाइड बाय 18/r². 4 चा वर्ग 16 इंटू 16. तर आता इथे जर आपण असं लिहिलं gm/r² इज मल्टिप्लाय बाय वरती किती राहील 16. कारण डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणून ते 60 वरती 60 जाईल. डिवाइड किती होईल 80. डिवाइड किती राहील 80. मग पहा बरं काय येत आहे डिवाइड बाय किती 16 पंचे 80 म्हणजे gm/r² इंटू 5 16/80. 60 वजा 60 65 जा 18. ओके, gm इक्वल टू किती आलं मग एवढं. तर आता gm/r² म्हणजेच काय तर g/5 मास ऑफ मून किती असतं g/5. मग इथं ब्रॅकेट मध्ये लिहिता येईल gm/r² इक्वल टू स्मॉल g. ठीक आहे, तर एक प्रॉब्लेम आहे. पहा बरं काही समजलं नाही तर बघा इथे याच्यामध्ये सिंपल आहे. थोडस बारकाईने बघितलं तर समजून येईल तुम्हाला. तर खूप असं बारकाईने पाहिलं तरच कळणार आहे. नाहीतर मग वरचं नुसते व्हिडिओ बघताना सोडून द्यायचं. तसं करू नका. ठीक आहे, हे नोट डाऊन करा बरं पटकन. ठीक आहे, नेक्स्ट. आता पुढचा एक प्रॉब्लेम घेऊ. आणखी एक प्रॉब्लेम घेऊ याच्यामध्ये. द रेडियस ऑफ अर्थ इफ म्हणता येईल. द पेक्षा इथं काय घेऊ आपण इफ द रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल टू 6 into 10⁶ meter. Acceleration due to gravity is equal to 9.8 meter per second square and g equal to 6.6 into 10⁻11 Newton meter square per kilogram square. Then acceleration due to gravity will be. एकदम सिंपल अगदी सोपा प्रॉब्लेम आहे. इन शॉर्ट आपण जी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला आणि ती पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने काढायची. ओके, 2 मिनिटं. आपल्याला ऍक्सेलरेशन इथं असं नाही आहे. देन
मास ऑफ अर्थ विल बी. अगोदर काय झालं होतं, ऍक्सेलरेशन ड्यू टू काढण्याचा प्रॉब्लेम बघितला पण ते तसं नाही येतो. कसं आहे, द रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल टू, म्हणजे अर्थची रेडियस दिली आपल्याला r इक्वल टू E5. E अगोदर दिलंय 6 इंटू 10⁶ मीटर. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी ची व्हॅल्यू दिली किती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅपिटल जी पण दिला किती 6.6 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ठीक आहे, हे दिलं तुम्हाला पहा, r इक्वल टू समथिंग, g इक्वल टू वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला काय विचारलं, m विचारलं. एक जस्ट आपण फॉर्म्युला एक बघितला होता, g इक्वल टू, मी इथे m इक्वल टू क्वेश्चन मार्क असं लिहितो, इथं g इक्वल टू काय दिलं बरं, g इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. gm अपॉन r स्क्वेअर. आपल्याला m काढायचं, सिंपली पक्षांतर होईल, m इक्वल टू g r स्क्वेअर अपॉन g, कॅपिटल G. मग आपण इथं व्हॅल्यू ठेवून देऊ, इकडे लिहितो, तिकडे दिसणार नाही बहुतेक म्हणून इथे लिहितो. m बरोबर g ची व्हॅल्यू दिली तर 9.8, काय दिली व्हॅल्यू 9.8 इंटू 6 इंटू 10⁶ ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय कॅपिटल जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती, कॅपिटल जी ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11. आता हे पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं आपण, हे पूर्ण जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा आन्सर येईल 5.4 इंटू 10⁻24 किलोग्राम मास ऑफ अर्थ. इथं इफ दिलेला आहे, हे पण लक्षात असू दे. जर एवढी असेल तर मास किती येईल, अर्थचं मास किती येईल असं विचारलं त्यांनी. ठीक आहे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्यात आपण, त्या पद्धतीने सोडवला. कोणाला काही डाऊट असला तर फोन करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बाकीचा भाग आपण उद्या बघू.